सध्या माझे सहकारी प्रशांत सागवेकर सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत सर, आपण पाहतोय की संगीत सृष्टीतला एक महत्त्वाचा एक हिरा हरपल्याची भावना व्यक्त केली जाते. सध्या आशाताईंचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आणि चाहत्यांची मोठी गर्दी दिसते. नक्कीच. खरं तर संगीत विश्वामधली कधीही भरून निघणार नाही अशा पद्धतीची एक पोकळी आहे आणि आशाताईंचे स्वर गेल्या जवळजवळ 5 ते 6 दशकं म्हटली तरी चालेल, त्याच्याहूनही अधिकचा काळ आपल्याला सांगता येतो. ज्या काळावरती या सुरांनी गारुड केलं, जवळजवळ 1957 सालपासूनचा सुरू झालेला हा प्रवास आहे. संगीतकार SD बर्मन, सचिन देव बर्मन यांच्या सोबत त्यांना गाण्याची पहिली संधी मिळाली. खरं तर त्याच्या आधीचा जर आपण थोडासा काळ बघितला तर लता मंगेशकर असतील किंवा शमशाद बेगम असतील, गीता दत्त असतील, अशा गायिकांचं खरं तर राज्य होतं. त्यामुळे आशाताईंसारख्या नवख्या मुलीला त्यावेळेला संधी मिळणं ही फार कठीण गोष्ट होती. पण तरी सुद्धा स्वतःकडे असलेली सुरांची ताकद ही आशाताईंना नेहमीच साथ देत राहिली. आणि मग 1957-58चा जर काळ आपण बघितला तर त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आशा पर्व सुरू झाला. आपण अनेक चित्रपटांची नावं त्याच्यामध्ये घेऊ शकतो. काळा बाजार आहे, लाजवंती आहे, 9-2-11 आहे, चलती का नाम गाडी आहे, सुजाता, असे असंख्य चित्रपट आणि त्या असंख्य चित्रपटांमधली अजरामर गाणी, जी गाणी ऐकत ऐकत पिढ्यानपिढ्या लहानाच्या मोठ्या झाल्या आणि ती गाणी आजही आपल्या मनात आहेत, ओठात आहेत. आजही त्यापैकी कोणतीही गाणी जरी लागली कुठे तर आपण सहज गुणगुणतो. ती तोंडपाठ आहेत. अनेक पिढ्या, म्हणजे आजची जी पिढी आहे त्या पिढ्यांना सुद्धा ही गाणी माहिती आहेत. हे या कलाकारांचं यश आपल्याला म्हणता येईल. आशा भोसले का आहेत तर ते त्याच्या पाठीमागचं जे कारण आहे तर ती त्यांची गायकी, त्यांनी गायलेली गाणी आणि त्याला मिळालेला लोकाश्रय असं आपल्याला निश्चितपणानं म्हणता येतं. OP नय्यर बरोबर त्यांची जी जोडी होती ती अतिशय अजरामर होती. म्हणजे 1960चं ते दशक होतं आणि अनेक चित्रपट, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला जो उल्लेख करता येतो तो मेरे सनम सारखा चित्रपट आपल्याला सांगता येतो. तो अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी बॅकग्राऊंड संगीत म्हणजे आपल्याला त्या गायल्या. पिया तू अब तो आजा सारखं गाणं आजही अनेकांच्या तोंडावरती आहे. 1971चा फिल्मफेअर पुरस्कार देखील त्यांना मिळाला आणि असे अनेक पुरस्कार, अनेक चित्रपट. एकीकडे हिंदी आपण म्हणतोय गाजत होतं तर दुसरीकडे मराठीत सुद्धा तेवढाच ठसा त्या उमटवत होत्या. सुधीर फडके असतील, हेमंत कुमार असतील, लता मंगेशकर, स्वतःच्या बहिणीसोबत सुद्धा त्यांना गाणं म्हणता आलं. दीदींसोबत गाणं, दीदींना त्या गुरुच मानत होत्या, त्यांच्यासोबत सुद्धा त्यांना गाता आलं. सुरेश वाडकरांसोबत त्यांनी गाणी म्हटली. अनुराधा पौडवाल आहेत. अशा गायकांबरोबर त्यांनी जी गायलेली गाणी आहेत ती अगदी रसिकांच्या मनात आहेत. मग कविवर्य बाबा बोरकर आहेत, आरती प्रभू आहेत, गडी माडगुळकर आहेत, शांता शेळके आहेत, सुरेश भट आहेत, सुधीर मोघे आहेत. अशाच्या जी गाणी होती किंवा त्या कविता होत्या त्या जी चाली होत्या, म्हणजे त्याच्यातलं जे वैशिष्ट्यपूर्ण होतं, गाण्यातली लकब हा एक वेगळा भाग आहेच. त्याच्यामध्ये मंगेशकर गायकीचा जो ठसा आहे तो ठसा आपल्याला दिसतोच. पण त्याही सोबत आशा भोसलेंची जी गायकी होती त्याची एक निराळी स्टाईल होती. हो प्रशांत सर, खरं तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे एखादा वर्सटाईल वोकॅलिस्ट असणं म्हणजे नेमकं काय हे आशाताईंकडे बघून कळतं. म्हणजे अगदी लावणी असेल, भजन, प्रेमगीत, विरही गीत, कॅबरे, अशा प्रत्येक जॉनरची गाणी आशाताईंनी गायली आहेत. अगदीच. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की पिया तू अब तो आजा यासारखं, आता हे खरं तर ना त्या काळातलं आयटम सॉन्ग म्हणता येईल. तर ते एका बाजूला ते गाणं आणि दुसऱ्या बाजूला तरुणा आहे रात्र अजुरी सारखं गाणं किंवा जीव लगा राहिले दूर घर माझे
किंवा ही वाट दूर जाते, फुलरे रे क्षण, झिनी झिनी वाजे, अशी अनेक गाणी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की गाण्यांमधला सुद्धा जो जॉनर आहे वेगवेगळ्या पद्धतीचा, आणि नुसतंच प्रेमगीतं नाहीत, त्यांनी भक्तिगीतं गायली, त्यांनी भावगीतं गायली. कुठलाही जॉनर असा मला वाटत नाही की राहिला असेल की ज्याच्यामध्ये त्यांनी गाणी म्हटली नाहीत किंवा त्यांची गाणी उपलब्ध नाहीत. त्यामुळे हा जो एक प्रवास आहे हा खरं तर थक्क करणारा प्रवास आहे. म्हणजे अगदी लता मंगेशकरांना आपण भारतरत्न म्हणतो किंवा आपण त्यांना म्हणजे गायनामधली देवी सरस्वती देवीची उपाधी आपण लता मंगेशकरांना देतो. त्यांच्या छत्रखाली म्हणजे असं आपण म्हणतो ना बऱ्याच वेळेला की वटवृक्षाच्या छत्रछायाखाली छोटी झाडं वाढत नाहीत अनेक वेळेला, पण आशा भोसलेंच्या बाबतीमध्ये आपल्याला हे म्हणता येत नाही. लता दीदींच्या सान्निध्यात राहून, त्यांच्या मार्गदर्शनात राहून, त्यांच्या काळात राहून सुद्धा आशा दीदींनी एक वेगळं आपलं स्थान निर्माण केलं आणि ते त्यांनी कायमस्वरूपी अबाधित ठेवलं. प्रशांत सर, खरं तर मंगेशकर कुटुंब म्हटलं की एक अतिशय गंभीरपणे गाणारी असे आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं. मात्र आशाताईंच्या आवाजामध्ये तो एक अवखळपणा दिसायचा, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक जिंदादिलपणा असा दिसायचा. अगदी अगदी. आणि त्याचं कारण पण बघा ना की एकीकडे आपण ओपिनियर म्हणतो किंवा SD बर्मन सारखी संगीतकार म्हणतो, आणि अगदी कट्टू आत्ताच्या काळातले AR रहमान सारखे संगीतकार आहेत. एवढा मोठा स्पॅन जर आपण बघितला तर त्या संगीत दिग्दर्शकांपासून आत्ताच्या काळातल्या संगीत दिग्दर्शकांपर्यंत आशा भोसलेंना गाण्यासाठी देणं हे अनेक संगीतकारांचं स्वप्न होतं. त्यांच्या काळातले अनेक गायक हे आशाबाईंबरोबर गायला मिळावं म्हणून धडपडत असायचे, प्रयत्न करत असायचे की एक तरी आपलं गाणं आशाताईंसोबत यावं, किंवा संगीतकारालाही नेहमी असं वाटायचं की एक तरी आपलं कुठलं तरी गाणं संगीतकार म्हणून त्यांनी गावं आणि तिथे त्यांच्या सोबत का होईना आपलं नाव लागावं, याकरता संगीतकारही धडपडायचे, गायकही धडपडायचे, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक या सगळ्यांचीच धडपड असायची. आणि तो जो भाग होता, कारण त्यांना हे नक्की माहिती होतं की आशाताईंनी गायलेलं गाणं हे चित्रपटाला वेगळं रूप मिळवून देणार आहे, प्रसिद्धी मिळवून देणार आहे, हा एक भाग आहे. आणि तो चित्रपट अजरामर होण्याकरता म्हणून सुद्धा त्या गीताचा एक मोठा सहभाग राहील याची कल्पना या सगळ्या लोकांना होती. त्यामुळे सातत्यानं हा प्रयत्न राहिला. वेगवेगळ्या पठडीतली गाणी आपण त्यांची ऐकली. मराठीमध्ये पण दत्ता डावजेकर आहेत किंवा श्रीनिवास खळे आहेत, ते अगदी आता श्रीधर फडके, या सगळ्या गायकांच्या किंवा संगीतकारांच्या ज्या रचना आहेत त्या रचना आशाबाईंनी गायल्यात. दुसरीकडे आपण जर अभिनेत्री ज्या आहेत त्यांच्या बाबतीमध्ये जर आपण म्हणायचं झालं तर मधुबाला आहेत किंवा मीना कुमारी, यांच्यापासून ते अगदी आत्ता तब्बू, उर्मिला मातोंडकर, ऐश्वर्या राय या गायिकांपर्यंत सगळ्यांना त्यांनी आवाज दिलेला आहे. म्हणजे स्क्रीनवर जर आपण बघितलं तर त्या काळातल्या सगळ्या ज्या अभिनेत्री आहेत ज्यांनी नाव कमावलं, ज्यांनी अभिनेत्री म्हणून स्वतःचा ठसा निर्माण केला, त्यांच्या कारकिर्दीमध्ये आशाताईंनी गायलेली जी अनेक गाणी आहेत त्याचा खूप मोठा वाटा आहे आणि हे कोणी नाकारणार नाही. ज्या ज्या वेळेला स्क्रीनवर आपण त्यांना पाहतो त्यावेळेला एक झलक, एक आपल्याला नक्की आठवतं की अरे हे गाणं आशाबाईंचं आहे. म्हणजे थोडक्यात एकीकडे स्क्रीनवरती बघताना जरी चेहरा मधुबालाचा असला किंवा मीना कुमारीचा चेहरा असला तरी आशाबाईंची जी त्यातली लकब आहे ती बाजूला होत नाही किंवा आपण ती विसरू नाही शकत. तो जो ठसा आहे, ती जी गायकी आहे ती आशाबाईंकडे होती. आणि तेच आपण आत्ताच्या उर्मिला मातोंडकर, ऐश्वर्या यांच्या बाबतीत सुद्धा निश्चितपणे म्हणू शकतो. खरं तर आशाताईंचं वैयक्तिक आयुष्य बरंच चढ उतारांचं राहिलं, म्हणजे पण त्यांनी स्वतःची सगळी दुःख बाजूला ठेवून संगीताची नेहमी अविरत सेवा त्यांनी केली. म्हणजे त्यांचं एक गाणं आहे की मी इतकं भोगले की माझं हसायला लागले, असं एक त्यांचं गायन आहे. म्हणजे तरी सुद्धा स्वतःचं इतकं सगळं दुःख बाजूला ठेवून नेहमी एक छान गाणं त्यांनी प्रेक्षकांसमोर नेहमीच सादर केलं.
कल्याणी, आपण ना मला नेहमी असं वाटतं की संकुचित वृत्तीने अनेक वेळेला या दिग्गज लोकांच्या खाजगी आयुष्यामध्ये डोकावत असतो. हो. आपल्याकडे ती एक प्रथा परंपरा आहे. आणि पण आपण जर सगळी लिस्ट काढली, जी नावं आज आपल्याला आपल्या दृष्टिकोनातून विविध क्षेत्र आहेत, त्या क्षेत्रातली जी मोठी नावं आहेत, त्यांचं जर खाजगी आयुष्य तुम्ही तपासून बघितलं तर ते सर्वसामान्य नव्हतंच. हो. जशी आव्हानं त्यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये आली, जशी आव्हानं त्यांना त्यांच्या कारकीर्द घडवताना आली, नाव मोठं करताना आली, कारण ही सगळी जी मंडळी आहेत ती आपल्या कामावरती, आपल्या व्यावसायिक जे त्यांचं प्रोफेशन आहे, त्या प्रोफेशनवरती ज्या पद्धतीनं फोकस्ड असतात, त्या पद्धतीनं अनेक गोष्टी त्यांच्या खाजगी आयुष्यामध्ये उलथापालथ होत असते. आणि त्यांना त्यामध्ये नेहमी या समस्यांना, अडचणींना सामोरं जावं लागतं. कोणत्या क्षणी कोणत्या गोष्टीची चर्चा करावी हे थोडंसं भान आपला समाज विसरू लागलाय की काय, अशी सध्याची स्थिती आहे. आपण जर सोशल मीडिया आत्ताचा बघितला तर सोशल मीडियामधल्या अनेक चर्चा, अनेक येणारे काही रील्स असतील म्हणा, किंवा अनेक ठिकाणी येणाऱ्या ज्या काही बातम्या आहेत त्या खूप खेदजनक आहेत. जी चर्चा आता खरं तर व्हायला नाही हवी, ज्या गोष्टीबद्दल आता बोललं नाही पाहिजे, अशा गोष्टींवरती खरं तर बोललं जायचं. त्याचा सूरसाम्राज्ञी आशा भोसलेंशी काही संबंध नाही. ती त्यांची वैयक्तिक आणि खाजगी स्वरूपाची बाब आहे. आपल्याला खऱ्या अर्थानं जे काही घेणं देणं आहे, तो त्यांनी दिलेला जो आनंद आहे, त्यांनी दिलेली जी ऊर्जा आहे, त्यामध्ये आपण तो आनंद खऱ्या अर्थानं शोधला पाहिजे. कारण ते त्यांचं देणं आहे आणि ते जे त्यांनी दिलंय, आपल्याला संगीत थेरपी नावाचा विषय माहिती असेल तर अनेक ठिकाणी आशाताईंनी गायलेली गाणी, लताबाईंनी गायलेली गाणी, याचा वापर संगीत थेरपीसाठी होतो. ते जे म्युझिक्स आहेत, ते जे कानावर पडणारे सूर आहेत, ते अनेकांना ऊर्जितावस्था आणून देऊ शकतात. एवढी ताकद त्या सुरांमध्ये, त्या संगीतामध्ये आहे, हे आपण सगळ्यांनी ओळखलं प्रशांत पाहिजे. सर, खरं तर खूप खूप धन्यवाद सविस्तरपणे बोलल्याबद्दल. तर सुरसम्राज्ञी आशा भोसले यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सध्या परळमधल्या त्यांच्या निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले आणि त्या ठिकाणी सध्या नेते, सेलिब्रिटी आणि चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते.